तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील मोहना खुर्द शिवारात असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याची घटना 23 नोव्हेंबर रोजी घडली होती। या चोरीचा उलगडा जानेफळ पोलिसांनी केवळ 48 तासात करत एकाला अटक केली असून यातील एक आरोपी अद्यापही फरार असल्याचे समजते। रात्री मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील 10 ते 15 हजार रुपये रक्कम चोरीस गेल्याची तक्रार मंदिर संस्थेचे अध्यक्ष सुरेश रमेश जवंजाळ यांनी जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती। तक्रारीनंतर पोलीस स्टेशन जानेफळ व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला। या प्रकरणी आरोपी विठ्ठल रमेश बंगाळे वय 23 वर्ष राहणार किनी गोडमोड तालुका मालेगाव जिल्हा वाशिम यास मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे। सदर प्रकरणातील दुसरा आरोपी शुभम गौतम शिखरे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे। दरम्यान नायगाव दत्तपूर येथील स्टेट बँकेत झालेल्या चोरीच्या प्रयत्नांसंबंधीही पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे। ही कारवाई बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे व पोलीस निरीक्षक अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। MCN न्यूज मराठीसाठी प्रमोद मिश्रा, मेहकर।